सर्वात तरुण महापौर, 6 वेळा आमदार, 3 वेळा मुख्यमंत्री ही ओळख आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नुकतेच विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांची। पहिल्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यासोबतच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या नावे विक्रमही केलेले आहेत। महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भाने आम्ही एक व्हिडिओ केला होता। त्यात सर्वात जास्त काळ राहिलेल्या पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांची माहिती त्यामध्ये दिली होती। देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीचा अगदी थोडक्यात आढावा आपण त्या व्हिडिओमध्ये घेतला होता। पण या व्हिडिओमध्ये त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केलेल्या विक्रमांविषयी सांगणार आहोत। सो स्टे कनेक्टेड। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मैं समंदर हूं, लौट कर आऊंगा असं म्हणत ते पुन्हा आलेत दिमाखात। शपथविधीचा ग्रँड किंवा भव्य असा सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर झाला। महायुतीच्या विजयाला साजेसा असाच हा सोहळा होता। हा सोहळा तुम्ही पाहिला असेल तर विविध क्षेत्रातले मान्यवर त्या ठिकाणी हजर होते। कार्यक्रम तर साधारणपणे अर्धा तास होता, पण सर्वच पक्षातले नेते, व्यावसायिक, सेलिब्रिटी, खेळाडू, साधू संत असे सगळे विविध मान्यवर या ठिकाणी आले होते। कशासाठी? तर महायुतीतल्या नेत्यांच्या प्रेमापोटी। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल CP राधाकृष्णन आल्याच्या नंतर शपथ ग्रहण कार्यक्रमाला सुरुवात झाली। देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। त्यांच्या नावासोबत आता आणखी काही अनोख्या गोष्टी या जोडल्या गेलेल्या आहेत। तिसऱ्यांदा बहुमत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये भाजपला तिसऱ्यांदा बहुमत मिळालं, ते देखील सलग। म्हणजे 2014, 2019 आणि 2024। यात एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या? तीनही निवडणुकांमध्ये भाजपला 100च्या वर जागा मिळालेल्या आहेत। महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या पासून सुरुवातीच्या काही निवडणुकांमध्ये केवळ काँग्रेस पक्षाला ही कामगिरी करता आली। अलीकडच्या काळात अशा प्रकारे विक्रमी बहुमत मिळवणारा भाजप हा एकमेव पक्ष म्हणून पुढे आलेला आहे। ही कामगिरी ज्यांच्यामुळे शक्य झाली ती व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस। विशेष म्हणजे 4 महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाची पिछेहाट झाली होती। झालेल्या पराभवाची जबाबदारी मोठ्या मनाने स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाला केली होती। पण पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांना सरकारमध्ये राहण्याचा आग्रह धरला। त्यानंतर सर्व निराशा झटकत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं। या सर्वांचा एकत्रित परिणाम फक्त विजयात नाही, ऐतिहासिक विजयात झाला आणि त्यांच्या नेतृत्वात भाजपाने तिसऱ्यांदा बहुमत मिळवलं। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री हा प्रघात मोडला। उपमुख्यमंत्री पदावर असणारा नेता मुख्यमंत्री होत नाही हे किमान महाराष्ट्रात तरी आतापर्यंत दिसून आलेलं आहे। पण या युती आघाडीच्या राजकारणात असे अनेक नेते आपल्याला दिसतील। गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, RR पाटील आणि अलीकडचे नेते जे या सरकारमध्ये देखील आहेत ते म्हणजे अजित पवार। या नेत्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकलं नाही। मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस राजकीय दगाबाजीचे शिकार ठरले। त्यामुळे 2019चं त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं। पण पुढे 2022ला स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांनी पक्षादेश मानत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। सर्वात आधी 2014ला वयाच्या 44व्या वर्षी त्यांनी दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। 2019ला त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण केवळ 72 तास ते सरकार टिकलं। तर आता 5 डिसेंबर 2024ला त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। 2 गोष्टी विशेष आहेत। पहिली म्हणजे 44व्या वर्षी झालेले दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री जे 2014 साली त्यांनी शपथ घेतली, आणि दुसरी म्हणजे सर्वात कमी कालावधीसाठी म्हणजे 2019ला राहिलेले मुख्यमंत्री असे 2 विक्रम त्यांच्या नावावरती आहेत। 22 जुलै 1970ला जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तरुण वयात महापौर पदाची जबाबदारी घेतली। 1997 ते 2001 या काळामध्ये ते महापौर होते। म्हणजे अत्यंत कमी वयात राजकारणाची सुरुवात त्यांनी केली। पदावरती असताना विविध विकास कामांना वेग दिला। 2024च्या निवडणुकीतल्या यशानंतर त्यांची 4 डिसेंबरला गटनेतेपदी निवड झाली आणि 5 डिसेंबरला भव्य दिव्य शपथ ग्रहणाचा कार्यक्रम पार पडला। पवारांचाही विक्रम मोडणार का?
आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांची जी पहिली टर्म होती ती पूर्ण 5 वर्षांची होती, जी त्यांच्या आधी फक्त वसंतराव नाईक यांनी पूर्ण केली होती. वसंतराव नाईक सलग 11 वर्ष मुख्यमंत्री होते. शरद पवार 4 वेळा, विलासराव देशमुख 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले, पण ते सलग नव्हते. शिवाय कालावधीही त्यांचा 5 वर्षांचा असा सलग नव्हता. विलासराव देशमुख हे जवळपास 7 वर्षे 129 दिवस मुख्यमंत्री राहिलेले, तर शरद पवार 6 वर्ष 221 दिवस सीएम पदावरती होते. देवेंद्र फडणवीस पहिल्या टर्म मध्ये 5 वर्षे 17 दिवस, तर दुसऱ्या टर्म मध्ये 3 दिवस मुख्यमंत्री राहिले. आता या दोघांचाही रेकॉर्ड मोडण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. कारण भाजपच्या आमदारांचं संख्याबळ सध्याचं 132 आहे. त्यात 5 अपक्षांचा त्यांना पाठिंबा, म्हणजे संख्या झाली 137. बहुमतासाठी आवश्यक आहे 145चा आकडा. केवळ 7 आमदार अधिकचे हवेत, पण भाजपा महायुतीमध्ये आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचे 57 आणि अजित पवारांचे 41 आमदार सोबत असल्यानं या तिघांची बेरीज होते 230. शिवाय 5 अपक्ष म्हणजे 235. बहुमतापेक्षा तब्बल 90 आमदार अधिकचे महायुतीकडे आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुढचे 5 वर्षे विना अडथळा सीएम राहू शकतात. आणि तसं झालं तर विलासराव देशमुख आणि शरद पवार यांचा रेकॉर्ड देखील ते मोडतील. असं म्हणतात रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच केले जातात. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत जे काही आतापर्यंत रेकॉर्ड झालेत त्यातला एक रेकॉर्ड मोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज झालेले आहेत. एकनाथ शिंदेसोबतचं सरकार हे 50-50 होतं. अजित पवार आल्याच्या नंतर ते 20-20 झालं. पण आता टेस्ट मॅच आहे, त्यामुळे अधिक जबाबदारीनं कारभार करावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधकांनी योग्य विषय मांडले तर त्यांचा सन्मान करू. सरकार स्थिर असेल, कल्याणकारी योजना या सुरूच राहतील. विशेषतः लाडक्या बहिणीची जी काही योजना आहे ती सुरूच राहणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं? या 5 वर्षांमध्ये तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण होण्याची तुम्हाला किती खात्री वाटते याबद्दल व्यक्त व्हा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.